आधुनिक भारताचा इतिहास महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. भारताकडे जाणाऱ्या सागरी मार्गाचा शोध कोणी लावला? भारताकडे जाणाऱ्या सागरी मार्गाचा शोध वास्को द गामाने लावला. प्लासीची लढाई केव्हा झाली? प्लासीची लढाई 23 जून 1757 रोजी झाली. बक्सरच्या लढाईत ब्रिटिशांनी कोणाचा पराभव केला? बक्सरच्या लढाईत मीर कासिम, सुजाउद्दौला आणि शाह आलम यांचा पराभव केला. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग हा होता. दत्तक विधान नामंजूर करून संस्थाने कोणी खालसा केली? दत्तक विधाने नामंजूर करून लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा केली. भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? भारतात रेल्वेची सुरुवात 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे. सती प्रथा बंद करणारा कायदा कोणी केला? सती प्रथा बंद करणारा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिक 1829 साली केला. सहाय्यक युती कोणी सुरू केली? सहाय्यक युती लॉर्ड वेल्लेस्लीने सुरू केली. भारतात पहिली टपाल सेवा कोणी सुरू केली? भारतात पहिली टपाल सेवा लॉर्ड डलहौसीने सुरू केली. कायमधारा पद्धत कोणी लागू केली? कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिसने लागू केली. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण चरबी लावलेली काडतूस हे होय. 1857च्या उठावात मंगल पांडे यांनी कोणावर गोळी झाडली? 1857च्या उठावात मंगल पांडे यांनी मेजर ह्युसन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. झाशीच्या राणीचे पूर्ण नाव काय होते? झाशीच्या राणीचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर हे होते. 1857च्या उठावानंतर भारताची सत्ता कोणाकडे आली? 1857च्या उठावानंतर भारताची सत्ता ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली. 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ विदा सावरकर यांनी लिहिला. बिहारमधील उठावाचे नेतृत्व कोणी केले? बिहारमधील उठावाचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केले. 1857च्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हा होता. कानपूरमध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले? कानपूरमध्ये उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. तात्या टोपे यांचे मूळ नाव काय होते? तात्या टोपे यांचे मूळ नाव रामचंद्र पांडुरंग येवलेकर हे होते. 1857च्या उठावाचे पहिले हुतात्मा कोण? 1857च्या उठावाचे पहिले हुतात्मा मंगल पांडे होय. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मनमोहन राय यांनी केली. आर्य समाजाचे संस्थापक कोण? आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हे होय. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. वेदाकडे परत चला असा संदेश कोणी दिला? वेदाकडे परत चला असा संदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले. प्रार्थना समाजाचे मुख्य मार्गदर्शक कोण होते? प्रार्थना समाजाचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर आत्माराम पांडुरंग आणि न्यायमूर्ती रानडे हे होते. शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत कोणी भाषण केले? शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी भाषण केले. थिओसॉफिकल सोसायटीचे कार्य भारतात कोणी वाढवले? थिओसॉफिकल सोसायटीचे कार्य भारतात ॲनी बेझंट यांनी वाढवले. विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून देण्यात कोणाचा वाटा मोठा होता? विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून देण्यास ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा वाटा मोठा होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले? काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात झाले. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होते. काँग्रेस स्थापनेत कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा पुढाकार होता? काँग्रेस स्थापनेत एओ ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याचा पुढाकार होता. लाल बाल पाल म्हणजे काय? लाल बाल पाल म्हणजे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे होय. बंगालची फाळणी कोणी केली? बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन 1905 साली केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा लोकमान्य टिळक यांनी दिली. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली ढाका या ठिकाणी झाली.
गद्दार पार्टी स्थापना कोठे झाली? गद्दार पार्टी स्थापना अमेरिका सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी झाली. होमरूल लीगची स्थापना कोणी केली? होमरूल लीगची स्थापना लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी केली. गांधीजी भारतात कधी परतले? गांधीजी भारतात 9 जानेवारी 1915 रोजी परतले. गांधीजीचा भारतातील पहिला सत्याग्रह कोणता? गांधीजीचा भारतातील पहिला सत्याग्रह चंपारण्य होय. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी झाले. असहकार चळवळ कधी सुरू झाली? असहकार चळवळ 1920 साली सुरू झाली. चौरीचौरा घटनेमुळे कोणती चळवळ स्थगित करण्यात आली? चौरीचौरा घटनेमुळे असहकार चळवळ स्थगित करण्यात आली. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली. सायमन कमिशन भारतात कधी आले? सायमन कमिशन भारतात 1928 साली आले. दांडी यात्रा कधी सुरू झाली? दांडी यात्रा 12 मार्च 1930 रोजी सुरू झाली. गांधी आयर्विन करार कधी झाला? गांधी आयर्विन करार 5 मार्च 1931 रोजी झाला. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? पुणे करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये झाला. छोडो भारत ठराव कोठे मंजूर झाला? छोडो भारत ठराव मुंबई ग्वाल्हेर टँक मैदानावर झाला. करो या मरो हा मंत्र कोणी दिला? करो या मरो हा मंत्र महात्मा गांधी यांनी दिला. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस आणि या सेनेचे पुनर्गठन सुभाषचंद्र बोस यांनी केले. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे कोणी म्हटले? सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले. कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना भारतात कधी आली? कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना भारतात 1946 साली आली. अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापित केली? अभिनव भारत ही संघटना विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी कधी झाली? भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी झाली. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी लोकप्रिय केली? इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा भगतसिंगांनी लोकप्रिय केली. काकोरी कट कधी झाला? काकोरी कट 1925 साली झाला. चिटगाव शस्त्रागार हल्ल्याचे नेतृत्व कोणी केले? चिटगाव शस्त्रागार हल्ल्याचे नेतृत्व सूर्यसेन यांनी केले. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन होय. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी होय. भारताचे पोलादी पुरुष लोह पुरुष कोणास म्हणतात? भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? केसरी व मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली. मूकनायक कोणी सुरू केले? मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले. यंग इंडियाचे संपादक कोण होते? यंग इंडियाचे संपादक महात्मा गांधी होते. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. महात्मा फुले यांनी पहिली मुली शाळा कोठे सुरू केली? महात्मा फुले यांनी पहिली मुली शाळा भिडेवाडा पुणे येथे सुरू केली. सार्वजनिक काका कोणास म्हणतात? सार्वजनिक काका गवा जोशी यांना म्हणतात. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? भारतरत्न मिळाले पहिले महाराष्ट्रीयन धोंडो केशव कर्वे होय. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. आगरकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण कोठे जाहीर केले? राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षण जाहीर केले. डॉक्टर आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह कधी केला? डॉक्टर आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह 1927 साली केला. नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह कोणी केला? नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व कोणी केले? संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व एस. एम. जोशी आणि प्र. के. अत्रे यांनी केले.
पोर्तुगीजांनी भारतात पहिली वखार कोठे स्थापन केली? कोचीन या ठिकाणी. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कोणास म्हणतात? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. राष्ट्रीय सभेचे जहाल आणि मवाळ असे 2 गट कोणत्या अधिवेशनात पडले? राष्ट्रीय सभेचे जहाल आणि मवाळ असे 2 गट सुरत अधिवेशन 1907 ला पडले. संपत्तीचे वहन ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांत कोणी मांडला? संपत्तीचे वहन ड्रेन ऑफ वेल्थ हा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिले? सारे जहां से अच्छा हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी लिहिले. भारत छोडो आंदोलनाच्या वेळी भूमिगत रेडिओ कोणी चालवला? भारत छोडो आंदोलनाच्या वेळी भूमिगत रेडिओ उषा मेहता यांनी चालवला. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हटले जाते? रुलेट ॲक्ट या कायद्याला काळा कायदा असे म्हटले जाते. क्रिप्स मिशन भारतात कधी आले? क्रिप्स मिशन भारतात 1942 साली आले. ऑगस्ट ऑफर कोणी दिली होती? ऑगस्ट ऑफर लॉर्ड लिनलिथगो यांनी दिली होती. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे हे होते. भारताची फाळणी कोणत्या योजनेनुसार झाली? भारताची फाळणी माउंटबॅटन योजनेनुसार झाली. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापना कधी झाली? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापना 1664 साली झाली. वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली? वेदांत कॉलेजची स्थापना राजाराम मनमोहन राय यांनी केली. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशनची स्थापना नाना शंकर सेठ यांनी केली. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. मादाम कामा यांनी भारताचा तिरंगा कोठे फडकवला? मादाम कामा यांनी भारताचा तिरंगा स्टुटगार्ट जर्मनी या ठिकाणी फडकवला. पाचोरा येथील कामगार युनियनचे नेतृत्व कोणी केले? पाचोरा येथील कामगार युनियनचे नेतृत्व साने गुरुजींनी केले. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले? हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो राबवले. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेट ॲटली हे होते. गद्दर या शब्दाचा अर्थ काय आहे? गद्दर या शब्दाचा अर्थ विद्रोह असा होतो. किंग्सफोर्ड या न्यायाधीशावर बॉम्ब कोणी टाकला? किंग्सफोर्ड या न्यायाधीशावर खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी बॉम्ब टाकला. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांनी केली. सँडर्सची हत्या कोणी केली? सँडर्सची हत्या भगतसिंग आणि राजगुरू यांनी केली. लंडनमध्ये कर्झन वायलीची हत्या कोणी केली? लंडनमध्ये कर्झन वायलीची हत्या मदनलाल धिंग्रा यांनी केली. जॅक्सनची हत्या कोणी केली? जॅक्सनची हत्या अनंत कान्हेरे यांनी केली. युगांतर हे वृत्तपत्र कोणत्या क्रांतिकारी गटाशी संबंधित होते? युगांतर हे वृत्तपत्र अनुशीलन समितीशी संबंधित होते. पॅट्रियट असोसिएशनची स्थापना कोणी केली? पॅट्रियट असोसिएशनची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली. लाला लजपत राय यांचा मृत्यू कशामुळे झाला? लाला लजपत राय यांचा मृत्यू सायमन कमिशन विरोधात लाठी हल्ल्यात झालेल्या जखमामुळे झाला. मातृभूमीसाठी प्राण अर्पण करण्याची संधी मला मिळाली हे उद्गार कोणाचे? मातृभूमीसाठी प्राण अर्पण करण्याची संधी मला मिळाली हे उद्गार रामप्रसाद बिस्मिल यांचे होय. शारदा सदनची स्थापना कोणी केली? शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाईंनी केली. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोठे व कधी देण्यात आली? महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी 1888 साली मुंबई या ठिकाणी देण्यात आली. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. लोकहितवादी म्हणून कोणास ओळखले जाते? लोकहितवादी म्हणून गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. शतपत्रे कोणी लिहिली? शतपत्रे गोपाळ हरी देशमुख प्रभाकर या वृत्तपत्रातून लिहिली. अस्पृश्यतेचे मूळ शोधणारे गुलामगिरी हे पुस्तक कोणाला समर्पित केले? अस्पृश्यतेचे मूळ शोधणारे गुलामगिरी हे पुस्तक अमेरिकेतील निग्रो लोकांच्या मुक्तीसाठी लढणाऱ्या लोकांना अर्पण केले.
महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी कोणती संस्था स्थापन केली? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. निष्काम कर्ममठ ही स्थापना कोणी केली? निष्काम कर्ममठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. पहिली महिला विद्यापीठ कोठे स्थापन झाले? पहिले महिला विद्यापीठ पुणे या ठिकाणी स्थापन झाले. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट ह्या होत्या. काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू ह्या होत्या. गांधीजींनी काँग्रेसच्या कोणत्या एकमेव अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले? गांधीजींनी काँग्रेसच्या बेळगाव या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. वंदे मातरम पहिल्यांदा कोणत्या अधिवेशनात गायले गेले? वंदे मातरम पहिल्यांदा कलकत्ता अधिवेशनात गायले गेले. जनगण मन पहिल्यांदा कधी गायले गेले? जनगण मन पहिल्यांदा कलकत्ता अधिवेशनामध्ये गायले गेले. सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले? सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या हरिपुरा आणि त्रिपुरी अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. काँग्रेसच्या स्थापनेवेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? काँग्रेसच्या स्थापनेवेळी भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन हा होता. लखनौ करार कोणामध्ये झाला? लखनौ करार काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये झाला. जहाल आणि मवाळ गट पुन्हा एकत्र कधी आले? जहाल आणि मवाळ गट पुन्हा एकत्र 1916 लखनौ अधिवेशनात आले. पूर्ण स्वराज्याचा ठराव कोठे मंजूर झाला? पूर्ण स्वराज्याचा ठराव लाहोर अधिवेशनात मंजूर झाला. रेग्युलेटिंग ॲक्ट कधी पास झाला? रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 साली पास झाला. पिट्स इंडिया ॲक्ट कधी आला? पिट्स इंडिया ॲक्ट 1784 साली आला. कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपली? 1813च्या चार्टर ॲक्टने ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपली. मार्लेमेंटो सुधारणा कायदा कधीचा आहे? मार्लेमेंटो सुधारणा कायदा 1909चा आहे. मॉन्टेग्यू चम्स्फोर्ड सुधारणा कायदा कधीचा आहे? मॉन्टेग्यू चम्स्फोर्ड सुधारणा कायदा 1919चा आहे. प्रांतिक स्वायत्तता कोणत्या कायद्याने मिळाली? प्रांतिक स्वायत्तता 1935च्या भारत सरकार कायद्याने मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन यांना म्हणतात. इल्बर्ट बिल कोणाच्या काळात मांडले गेले? इल्बर्ट बिल लॉर्ड रिपनच्या काळात मांडले गेले. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट देशी वृत्तपत्र कायदा कोणी लागू केला? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट देशी वृत्तपत्र कायदा लॉर्ड लिटनने लागू केला. सिव्हिल सर्व्हिसेससाठी वयोमर्यादा 19 वरून 21 वर्ष कोणी केली? सिव्हिल सर्व्हिसेससाठी वयोमर्यादा 19 वरून 21 वर्ष लॉर्ड रिपनने केली. गांधीजीचे राजकीय गुरु कोण होते? गांधीजीचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले हे होते. हरिजन आणि नवजीवन ही वृत्तपत्र कोणी सुरू केली? हरिजन आणि नवजीवन ही वृत्तपत्र महात्मा गांधीजींनी सुरू केली. साबरमती आश्रमाची स्थापना कधी झाली? साबरमती आश्रमाची स्थापना 1915 रोजी झाली. खिलाफत चळवळीला कोणी पाठिंबा दिला? खिलाफत चळवळीला महात्मा गांधीजींनी पाठिंबा दिला. महात्मा ही पदवी गांधीजींना कोणी दिली? महात्मा ही पदवी गांधीजींना रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. सीमांत गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? सीमांत गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. खुदाई खिदमतगार ही संघटना कोणी स्थापन केली? खुदाई खिदमतगार ही संघटना खान अब्दुल गफार खान यांनी स्थापन केली. महात्मा गांधीजींनी मिठाचा कायदा कोठे मोडला? महात्मा गांधीजींनी मिठाचा कायदा दांडी येथे मोडला 6 एप्रिल 1930 रोजी. गांधीजींनी साप्ताहिक उपवास कोणत्या घटनेच्या निषेधार्थ केला? गांधीजींनी साप्ताहिक उपवास जातीय निवाड्याच्या निषेधार्थ केला. हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले? हिंद स्वराज्य हे पुस्तक महात्मा गांधीजींनी लिहिले. नया काश्मीर ही योजना कोणी मांडली होती? नया काश्मीर योजना शेख अब्दुल्ला यांनी मांडली होती. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. भारताचे बिस्मार्क कोणाला म्हणतात? भारताचे बिस्मार्क सरदार पटेल यांना म्हणतात. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. राज्यघटनेतील मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? राज्यघटनेतील मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते.
आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन मनोहर रॉय यांना म्हणतात. बॉम्बे क्रोनिकल वृत्तपत्र कोणी सुरू केले? बॉम्बे क्रोनिकल हे वृत्तपत्र फिरोजशाह मेहता यांनी सुरू केले. बहिष्कृत भारत पाक्षिक कोणी सुरू केले? बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे कोणाची? न्यू इंडिया आणि कॉमन ही वृत्तपत्रे ॲनी बेझंट यांची. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली? चाफेकर बंधूंनी प्लेग कमिशनर रॅडची हत्या केली. पुण्यात प्लेगचा प्रादुर्भाव कोणत्या वर्षी झाला होता? पुण्यात प्लेगचा प्रादुर्भाव 1897 वर्षी झाला होता. अभिनव भारतचे पूर्वीचे नाव काय होते? अभिनव भारतचे पूर्वीचे नाव मित्रमेळा हे होते. पाचोरा येथे झेंडा सत्याग्रह कधी झाला? 1923 साली. सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार कोणी स्थापन केले? सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केले. लोकनायक म्हणून कोणाला ओळखले जाते? लोकनायक म्हणून बापूजी अन्ने यांना ओळखले जाते. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 रोजी झाली. ज्ञानप्रकाश वृत्तपत्र कोणाचे होते? ज्ञानप्रकाश वृत्तपत्र कृष्णाजी रानडे यांचे होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या देवस्थानाच्या प्रवेशासाठी लढा दिला? विठ्ठल रामजी शिंदे यांनी पार्वती मंदिर पुणे येथील देवस्थानाच्या प्रवेशासाठी लढा दिला. म्हैसूरचा वाघ कोणाला म्हणतात? म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान यांना म्हणतात. श्रीरंगपट्टणमचा तह कोणामध्ये झाला? श्रीरंगपट्टणमचा तह इंग्रज आणि टिपू सुलतानमध्ये झाला. अमृतसरचा तह कोणामध्ये झाला? अमृतसरचा तह रणजित सिंग आणि इंग्रजांमध्ये झाला. सालबाईचा तह कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? सालबाईचा तह पहिले इंग्रज मराठा युद्धाशी संबंधित आहे. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या तहाने संपले? दुसरे इंग्रज मराठा युद्ध देवगावच्या तहाने संपले. ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय कोण? ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय दादाभाई नौरोजी होय. गीता रहस्य हा ग्रंथ टिळकांनी कोठे लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी दिली. देशभक्ताचे देशभक्त कोणाला म्हणतात? देशभक्ताचे देशभक्त सुभाषचंद्र बोस यांना म्हणतात. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. चले जाओ आंदोलनावेळी सातारा येथे कोणी क्रांती केली? चले जाओ आंदोलनावेळी सातारा येथे नाना पाटलांनी क्रांती केली. शिवाजी उत्सव आणि गणपती उत्सव कोणी सुरू केला? शिवाजी उत्सव आणि गणपती उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला. प्रबुद्ध भारत कोणी सुरू केले? प्रबुद्ध भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथ कोणाचा? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांचा होय. रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग का केला? रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग जालियनवाला बाग हत्याकांडामुळे केला. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? स्वराज्य पक्षाचे ध्येय कायदेमंडळात शिरून सरकारला विरोध करणे हे होते. 1942च्या आंदोलनात हसन हे नाव धारण करून कोणी काम केले? 1942च्या आंदोलनात हसन हे नाव धारण करून अच्युतराव पटवर्धन यांनी काम केले. मी इंग्रजांना मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही शपथ कोणी घेतली? मी इंग्रजांना मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही शपथ वासुदेव बळवंत फडके यांनी घेतली. सिल्क लेटर रेशमी रुमाल कट कशाशी संबंधित होता? देवबंद चळवळीशी. नीती आयोगाचे पूर्वीचे नाव काय होते? नीती आयोगाचे पूर्वीचे नाव नियोजन आयोग प्लॅनिंग कमिशन हे होते. गोवा मुक्तीसंग्राम कधी झाला? गोवा मुक्तीसंग्राम 1961 साली झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष आचार्य जे.बी. कृपलानी हे होते. जगातील पहिली लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे? जगातील पहिली लिखित राज्यघटना अमेरिका या देशाची आहे. असहकार हा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला? असहकार हा ठराव काँग्रेसच्या नागपूर या अधिवेशनात मंजूर झाला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर दीक्षाभूमी नागपूर येथे केले. भारताचे मॅकियावेली कोणाला म्हणतात? भारताचे मॅकियावेली नाना फडणवीस यांना म्हणतात. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणाचे होते? संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजाराम मनमोहन राय यांचे होते. साप्ताहिक दिनबंधू कोणी सुरू केले? साप्ताहिक दिनबंधू कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. रामोशीचे नेतृत्व करून ब्रिटिशांविरुद्ध कोणी बंड केले? रामोशीचे नेतृत्व करून ब्रिटिशांविरुद्ध उमाजी नाईक यांनी बंड केले. उमाजी नाईक यांना कोठे फाशी देण्यात आली? उमाजी नाईक यांना पुणे या ठिकाणी फाशी देण्यात आली. भिल्लांचा उठाव प्रामुख्याने कोणत्या भागात झाला? भिल्लांचा उठाव प्रामुख्याने खानदेशामध्ये झाला. सातपुडा परिसरातील भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? सातपुडा परिसरातील भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व काझीसिंगने केले. कोळी समाजाच्या उठावाचे केंद्र कोणते होते? कोळी समाजाच्या उठावाचे केंद्र अहमदनगर आणि पुणेचा सह्याद्रीचा भाग हा होय. 1857च्या उठावात कोल्हापूरचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात कोल्हापूरचे नेतृत्व चिमासाहेब यांनी केले. पेठच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? पेठच्या उठावाचे नेतृत्व भगवंतराव निळकंठराव यांनी केले. नंदुरबार येथे कोणत्या शाळकरी मुलाने तिरंगा फडकवताना बलिदान दिले? नंदुरबार येथे शिरीषकुमार या शाळकरी मुलाने तिरंगा फडकवताना बलिदान दिले. ठाणे जिल्ह्यातील वरळी उठावाचे नेतृत्व कोणी केले? ठाणे जिल्ह्यातील वारली उठावाचे नेतृत्व गोदावरी परुळेकर यांनी केले. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र कधी सुरू झाले? दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरू झाले. दिनमित्रचे संपादक कोण होते? दिनमित्राचे संपादक मुकुंदराव पाटील हे होते. काळ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? काळ हे वृत्तपत्र शिवराम महादेव परांजपे यांनी सुरू केले. संदेश या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? संदेश या वृत्तपत्राचे संपादक अच्युत बळवंत कोल्हटकर हे होते. लोकहितवादी हे मासिक कोणी सुरू केले? लोकहितवादी हे मासिक गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केले. डॉक्टर आंबेडकरांचे जनता हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू झाले? डॉक्टर आंबेडकर यांचे जनता हे वृत्तपत्र 1930 या वर्षी सुरू झाले. साधना हे साप्ताहिक कोणी सुरू केले? साधना हे साप्ताहिक साने गुरुजींनी सुरू केले. हरिजन हे वृत्तपत्र गांधीजींनी कोणत्या भाषेतून सुरू केले? हरिजन हे वृत्तपत्र गांधीजींनी हिंदी आणि गुजराती या भाषेतून सुरू केले. नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र कोणाचे होते? नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र वीना मंडलिक यांचे होते. इंदुप्रकाश वृत्तपत्राचे संपादक कोण होते? इंदुप्रकाश वृत्तपत्राचे संस्थापक विष्णुशास्त्री पंडित होते. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? भारत कृषक समाजाची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. विदर्भाचे कर्मवीर म्हणून कोणाला ओळखले जाते? विदर्भाचे कर्मवीर म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना ओळखले जाते. अनाथाश्रम ही संस्था कोणी स्थापन केली? अनाथाश्रम ही संस्था महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली. स्वामी दयानंद सरस्वतीचे मूळ नाव काय होते? स्वामी दयानंद सरस्वतीचे मूळ नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी हे होते. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? गोपाळ गणेश आगरकर फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. डॉन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉन सोसायटीची स्थापना सतीशचंद्र मुखर्जी यांनी केली. भारतात पहिली स्त्री सुधारणा संघटना कोणी स्थापन केली? भारतात पहिली स्त्री सुधारणा संघटना राजाराम मनमोहन राय यांनी स्थापन केली. परहंस सभाची कधी स्थापना झाली? परहंस सभेची स्थापना 1849 रोजी झाली. अस्पृश्यांसाठी पहिली रात्रशाळा कोणी सुरू केली? अस्पृश्यांसाठी पहिली रात्रशाळा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली. मानव धर्म सभा कोठे स्थापन झाली? मानव धर्म सभा सुरत या ठिकाणी स्थापन झाली. हंटर कमिशन कशाशी संबंधित होते? हंटर कमिशन शिक्षणाशी संबंधित होते. हंटर कमिशन समोर कोणाची साक्ष महत्त्वाची ठरली? हंटर कमिशन समोर महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई यांची साक्ष महत्त्वाची ठरली. भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात आला? भारतीय विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्झनच्या काळात आला. वूडचा खलिता कोणत्या वर्षी आला? वूडचा खलिता 1854 या वर्षी आला. भारतातील पहिले म्युनिसिपल कॉर्पोरेशन कोठे स्थापन झाले? भारतातील पहिले म्युनिसिपल कॉर्पोरेशन मद्रास या ठिकाणी स्थापन झाले.
रयतवारी पद्धत कोणी सुरू केली? रयतवारी पद्धत थॉमस मनरोने सुरू केली. महालवारी पद्धत कोणत्या भागात लागू होती? महालवारी पद्धत उत्तर भारत, पंजाब, अवध भागात लागू होती. धननिष्कासनाचा सिद्धांत प्रथम कोणी मांडला? धननिष्कासनाचा सिद्धांत ड्रेन थेरी दादाभाई नौरोजीने मांडला. पहिली फॅक्टरी ॲक्ट कधी आला? पहिली फॅक्टरी ॲक्ट 1881 लॉर्ड रिपनच्या काळात आला. भारतीय नागरी सेवेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय नागरी सेवेचा जनक लॉर्ड कॉर्नवालिस यांना म्हणतात. खेडा सत्याग्रह कधी झाला? खेडा सत्याग्रह 1918 रोजी झाला. अहमदाबाद गिरणी कामगार लढा कशासाठी होता? अहमदाबाद गिरणी कामगार लढा प्लेग बोनससाठी होता. महादेव देसाई हे कोणाचे स्वीय सचिव होते? महादेव देसाई हे महात्मा गांधीचे स्वीय सचिव होते. गांधीजींनी साबरमती ते दांडी अंतर किती दिवसाचे होते? गांधीजींनी साबरमती ते दांडी अंतर 24 दिवसात कापले. धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. वडाळा मिठा सत्याग्रह कोठे झाला? वडाळा मिठाचा सत्याग्रह मुंबई या ठिकाणी झाला. गांधीजींनी करो या मरो ची घोषणा कोणत्या मैदानावरून दिली? गांधीजींनी करो या मरोची घोषणा ऑगस्ट क्रांती मैदान मुंबईहून दिली. वैयक्तिक सत्याग्रह कधी सुरू झाला? वैयक्तिक सत्याग्रह 17 ऑक्टोबर 1940 रोजी सुरू झाला. दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? दुसरे वैयक्तिक सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू होते. तिसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? ब्रह्मदत्त हे होते. भारतमाता या गुप्त संघटनेची स्थापना कोणी केली? भारतमाता या गुप्त संघटनेची स्थापना निळकंठ ब्रह्मचारी यांनी केली. चितगाव क्रांतिकारी गटात कोणत्या महिला होत्या? चितगाव क्रांतिकारी गटात प्रतिलता वड्डेदार आणि कल्पना दत्त ह्या महिला होत्या. बटुकेश्वर दत्त यांनी भगतसिंगासोबत कोठे बॉम्ब टाकला? बटुकेश्वर दत्त यांनी भगतसिंगासोबत केंद्रीय कायदे मंडळात बॉम्ब टाकला. गद्दर या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? गद्दर या साप्ताहिकाचे संपादक लाला हरदळकर हे होते. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी कधी केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी 1939 रोजी केली. पॅट्रिऑटिक असोसिएशन कोणी सुरू केले? पॅट्रिऑटिक असोसिएशन सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केले. लाठी चालवा, स्वदेशी वापरा हा संदेश कोणी दिला? लाला लजपतराय यांनी दिला. स्वदेशी या शब्दाचा प्रथम वापर कोणी केला? स्वदेशी या शब्दाचा प्रथम वापर गोपाळ हरी देशमुख यांनी केला. बाबाराव सावरकर कोणत्या संघटनेशी संबंधित होते? बाबाराव सावरकर अभिनव भारत या संघटनेशी संबंधित होते. पुणे करार कोणत्या तुरुंगात झाला? पुणे करार येरवडा जेलमध्ये झाला. भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकारली गेली? भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली गेली. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. संस्थानिकाचे तनखे कोणी रद्द केले? संस्थानिकाचे तनखे इंदिरा गांधींनी रद्द केले. भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते? भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले पहिले राज्य आंध्र प्रदेश होय. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फाजल अली हे होते. भूदान चळवळ कोणी सुरू केली? भूदान चळवळ आचार्य विनोबा भावे पोचमपल्ली या ठिकाणाहून सुरू केली. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्रींनी दिली. भारताने पहिली अणुचाचणी कोठे केली? भारताने पहिली अणुचाचणी पोखरण या ठिकाणी केली. ऑपरेशन विजय कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन विजय गोवा मुक्तीशी संबंधित आहे. शिमला करार कोणामध्ये झाला? शिमला करार इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुट्टो यांच्यामध्ये झाला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. स्वामी दयानंद तीर्थ कोणत्या आंदोलनाचे नेते होते? स्वामी दयानंद तीर्थ हे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेते होते. अस्पृश्यता निवारण परिषद कोठे भरली? अस्पृश्यता निवारण परिषद मुंबई या ठिकाणी भरली. या परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड हे होते. समता संघ कोणी स्थापन केला? समता संघ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केला. समाज समता संघ कोणी स्थापन केला? समाज समता संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केला. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा
हे घोषवाक्य कोणत्या संस्थेचे आहे? हे घोषवाक्य बहिष्कृत हितकारणी या सभेचे आहे. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? महात्मा फुले यांचे मूळ आडनाव गोरे होते. न्यायमूर्ती रानडे यांना काय म्हणून ओळखले जाते? न्यायमूर्ती रानडे यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना न्यायमूर्ती रानडे आणि गवा जोशी यांनी केली. ग्रँड ओल्ड लेडी ऑफ इंडियन इंडिपेंडन्स कोणाला म्हणतात? ग्रँड ओल्ड लेडी ऑफ इंडियन इंडिपेंडन्स अरुणा असफअली यांना म्हणतात. मिठाचा सत्याग्रह दक्षिण भारतात कोणी केला? मिठाचा सत्याग्रह दक्षिण भारतात सी राजगोपालाचारी यांनी केला. पहिले इंग्रज म्हैसूर युद्ध कोणामध्ये झाले? पहिले इंग्रज म्हैसूर युद्ध हैदर अली आणि इंग्रज यामध्ये झाले. अमृत बाजार पत्रिका कोणी सुरू केली? अमृत बाजार पत्रिका श्रीश कुमार घोष यांनी सुरू केली. स्वराज्य हा शब्द प्रथम कोणी उच्चारला? स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी उच्चारला. व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कोणाचे होते? व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र दादाभाई नौरोजी यांचे होते. शिकागो धर्म परिषदेला स्वामी विवेकानंद कोणाच्या मदतीने गेले? शिकागो धर्म परिषदेला स्वामी विवेकानंद खेत्रीच्या महाराजाच्या मदतीने गेले. मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष आगा खान हे होते. राजा ही पदवी राजा राममोहन रॉय यांना कोणी दिली? राजा ही पदवी राजा राममोहन रॉय यांना दुसरा अकबर मुघल सम्राट यांनी दिली. देवबंद चळवळ कोठे सुरू झाली? देवबंद चळवळ उत्तर प्रदेशमध्ये सुरू झाली. अलीगढ चळवळीचे प्रणेते कोण? अलीगढ चळवळीचे प्रणेते सर सय्यद अहमद खान हे होय. अहिल्याश्रम ही संस्था कोणी सुरू केली? अहिल्याश्रम ही संस्था महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केली. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया मधील ब्रेन ड्रेन याचा अर्थ काय? संपत्ती भारताबाहेर जाणे. भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण? भारताचे पहिले व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हे होय. वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतून घेतले आहे? वंदे मातरम हे गीत आनंदमठ बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेतले आहे. सारे जहाँ से अच्छा हे लेखक कोण? सारे जहाँ से अच्छा चे लेखक मोहम्मद इक्बाल हे होय. 1942च्या आंदोलनात कोठे प्रतिसरकार स्थापन झाले नव्हते? 1942च्या आंदोलनात प्रतिसरकार मुख्यत्वे सातारा, बलिया आणि मिदनापूर येथे स्थापन झाले होते. आझाद रेडिओ स्टेशन संचलन कोणी केले? आझाद रेडिओ स्टेशनचे संचलन विठ्ठलभाई झवेरी आणि उषा मेहता यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले वृत्तपत्र कोणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले वृत्तपत्र मूकनायक होय. महाराष्ट्र धर्म हे मासिक कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म हे मासिक आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केले. ग्रँड ट्रंक रोडची दुरुस्ती कोणी केली? ग्रँड ट्रंक रोडची दुरुस्ती लॉर्ड ऑकलंड यांनी केली. नरबळी प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली? नरबळी प्रथा लॉर्ड हार्डिंगने बंद केली. शिमला ही भारताची उन्हाळी राजधानी कोणी बनवली? शिमला ही भारताची उन्हाळी राजधानी लॉर्ड डलहौसीने बनवली. कोणत्या गव्हर्नर जनरलला वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणतात? जॉर्ज मेटकाफ या गव्हर्नर जनरलला वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे म्हणतात. फाळणी करा आणि राज्य करा डिवाइड अँड रूल हे धोरण कोणी स्वीकारले? डिवाइड अँड रूल हे धोरण लॉर्ड कर्झनने स्वीकारले. भारतात जनगणनेची सुरुवात कोणाच्या काळात झाली? भारतात जनगणनेची सुरुवात लॉर्ड मेयोच्या काळात झाली. भारतात नियमित जनगणनेची सुरुवात कोणाच्या काळात झाली? भारतात नियमित जनगणनेची सुरुवात लॉर्ड रिपनच्या काळात झाली. पहिले दुष्काळ आयोग फॅमिन कमिशन कोणाच्या काळात स्थापन झाले? फॅमिन कमिशन लॉर्ड लिटन रिचर्डच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाले. रेल्वे बोर्डाची स्थापना कोणाच्या काळात झाली? रेल्वे बोर्डाची स्थापना लॉर्ड कर्झनच्या काळात झाली. चले जाओ आंदोलनाच्या वेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? चले जाओ आंदोलनाच्या वेळी भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड लिनिलिथगो हा होता. देशभक्त हा शब्द सर्वप्रथम कोणासाठी वापरला गेला? देशभक्त हा शब्द सर्वप्रथम वासुदेव बळवंत फडके यांच्यासाठी वापरला गेला. पुण्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरुवात कोणी केली? पुण्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरुवात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केली. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची शाखा महाराष्ट्रात कोणी चालवली?
हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची शाखा महाराष्ट्रात शिवराम हरी राजगुरू यांनी चालवली. चाफेकर क्लबचे नाव काय होते? चाफेकर क्लबचे नाव हिंदू धर्म संरक्षणी सभा हे होते. पुण्याच्या येरवडा तुरुंगात गांधी आंबेडकर करार कधी झाला? पुण्याच्या येरवडा तुरुंगात गांधी आंबेडकर करार 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला. चले जाव आंदोलनात सातारा जिल्ह्यात तुफान सेना कोणी उभारली? चले जाव आंदोलनात सातारा येथे तुफान सेना जी.डी. बापूलाड यांनी उभारली. मराठवाडा मुक्ती संग्रामात कासिम रिझवी या संघटनेचे नाव काय होते? मराठवाडा मुक्ती संग्रामात कासिम रिझवी या संघटनेचे नाव रझाकार असे होते. मुंबईमध्ये प्लॉटर्स असोसिएशन कोणी सुरू केले? मुंबईमध्ये प्लॉटर्स असोसिएशन लोकमान्य टिळकांनी सुरू केले. पुणे येथील अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली? पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली. कोल्हापुरात सत्यशोधक समाजाचा प्रचार कोणी केला? कोल्हापुरात सत्यशोधक समाजाचा प्रसार राजश्री शाहू महाराजांनी केला. शारदा कायदा कशाशी संबंधित होता? शारदा कायदा बालविवाह रोखण्याशी संबंधित होता. नागरी सेवा दिन कधी साजरा केला जातो? नागरी सेवा दिन 21 एप्रिल रोजी साजरा केला जातो. सेन्सरशिप ऑफ प्रेस ॲक्ट कोणी लागू केला? सेन्सरशिप ऑफ प्रेस ॲक्ट लॉर्ड वेल्सलीने लागू केला. वुड्सचा खलिता कोणत्या विषयावर होता? वुड्सचा खलिता शिक्षण या विषयावर होता. प्रांतिक स्वायत्तता देणारा कायदा कोणता? प्रांतिक स्वायत्तता देणारा कायदा 1935चा कायदा होय. द्विदल शासन पद्धती कोणत्या कायद्याने लागू झाली? द्विदल शासन पद्धती 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने लागू झाली. जातीय निवाडा कोणी घोषित केला? जातीय निवाडा रॅस्मे मॅकडोनाल्ड यांनी घोषित केला. ऑगस्ट ऑफर कोणत्या वर्षी देण्यात आली? ऑगस्ट ऑफर 1940 साली देण्यात आली. पहिली गोलमेज परिषद कोठे भरली? पहिली गोलमेज परिषद लंडन 1930 साली भरली. तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित असणारे भारतीय नेते कोण? तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित असणारे भारतीय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली? शांतिनिकेतनची स्थापना रवींद्रनाथ टागोरांनी केली. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली? बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली. मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजचे नंतर काय नाव झाले? मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजचे नंतर नाव अलीगढ मुस्लिम विद्यापीठ असे झाले. नूतन मराठी विद्यालयाची स्थापना कोणी केली? नूतन मराठी विद्यालयाची स्थापना विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी केली. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया लॉर्ड मेकॉले यांनी घातला. लोकमान्य टिळक कोणत्या महाविद्यालयात शिकवले? लोकमान्य टिळक यांनी डेक्कन कॉलेज पुणेमध्ये शिकवले. विश्वभारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली? विश्वभारती विद्यापीठाची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी केली. पहिली महिला शिक्षिका म्हणून कोणाला ओळखले जाते? पहिली महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. वंदे मातरम हे कोणत्या महाविद्यालयाचे घोषवाक्य बनले होते? वंदे मातरम हे नॅशनल कॉलेज कलकत्ताचे घोषवाक्य बनले होते. सेवा सदन ही संस्था कोणी सुरू केली? सेवा सदन ही संस्था रमाबाई रानडे आणि B.M. मलबारी यांनी सुरू केली. भारताचे गॅलस्टॅन कोणास म्हणतात? भारताचे गॅलस्टॅन दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. क्रांतिसिंह ही पदवी कोणाची आहे? क्रांतिसिंह ही पदवी नाना पाटलांची आहे. छत्रपती शाहू महाराजांना राजश्री पदवी कोणी दिली? छत्रपती शाहू महाराजांना राजश्री पदवी कानपूरच्या कृमी क्षत्रिय सभेने दिली. महामना म्हणून कोणाला ओळखले जाते? महामना म्हणून मदन मोहन मालवीय यांना ओळखले जाते. पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? पंजाब केसरी म्हणून लाला लजपतराय यांना ओळखले जाते. गुरुदेव ही पदवी कोणाची आहे? गुरुदेव ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांची आहे. आधुनिक मनू म्हणून कोणास म्हणतात? आधुनिक मनू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. भारताचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? भारताचे मार्टिन ल्यूथर किंग स्वामी दयानंद सरस्वती यांना म्हणतात. तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग लोकमान्य टिळक यांना म्हणतात. लोकहितवादी हे कोणाचे टोपण नाव आहे? लोकहितवादी हे गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव आहे. प्रताप हे वृत्तपत्र कोणाचे होते? प्रताप हे वृत्तपत्र गणेश शंकर विद्यार्थी यांचे होते.
अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? अल हिलाल हे वृत्तपत्र मौलाना अबुल कलाम आझाद यांनी सुरू केले. स्वतंत्र भारत हे पत्रक कोणी काढले? स्वतंत्र भारत हे पत्रक साने गुरुजींनी काढले. दिनबंधू हे वृत्तपत्र कोणत्या समाजाचे मुखपत्र होते? दिनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. निबंधमाला कोणी सुरू केली? निबंधमाला विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केली. किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक कोण? किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक शवा किर्लोस्कर होय. क्रांती हे वृत्तपत्र कोणाचे होते? क्रांती हे वृत्तपत्र धोंडो केशव कर्वे यांचे होते. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाई? शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून दिनबंधू हे वृत्तपत्र ओळखले जाई. व्हॉइस ऑफ इंडिया कोणाचे होते? व्हॉइस ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी यांचे होते. न्यू इंडिया कोणी सुरू केले? न्यू इंडिया बिपिनचंद्र पाल यांनी सुरू केले. नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. ऑपरेशन कॅक्टस कशाशी संबंधित होते? ऑपरेशन कॅक्टस मालदीवमध्ये लष्करी मदतीशी संबंधित होते. भारताचा राष्ट्रध्वज कोणी तयार केला? भारताचा राष्ट्रध्वज पिंगली व्यंकय्या यांनी बनवला. पंचशील तत्त्वे कोणी मांडली? पंचशील तत्त्वे पंडित नेहरू आणि चाऊ ऊन लाय यांनी मांडली. काश्मीरचा भारताशी विलिनीकरण करार कधी झाला? काश्मीरचा भारताशी विलिनीकरण करार 26 ऑक्टोबर 1947 रोजी झाला. जुनागढ संस्थान कशाद्वारे भारतात सामील झाले? जुनागढ संस्थान भारतात सार्वमताद्वारे सामील झाले. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. मिसा कायदा कशाशी संबंधित होता? मिसा कायदा अंतर्गत सुरक्षेशी संबंधित होता. बँकाचे राष्ट्रीयकरण प्रथम कोणत्या वर्षी झाले? बँकाचे राष्ट्रीयकरण प्रथम 1969 साली झाले. भारताचे पहिले लोकपाल कोण होते? भारताचे पहिले लोकपाल PC घोष होते. विधवा विहोत्तेजक मंडळी कोणी स्थापन केली? विधवा उत्तेजक मंडळी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली. अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक कोणी लिहिले? अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला? सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव जिल्हा सातारा येथे झाला. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोठे झाली? हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना पुणे या ठिकाणी झाली. कोणी कुष्ठरोग्यासाठी आनंदवन स्थापन केला? बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यासाठी आनंदवन स्थापन केला. महार वतन रद्द करण्यासाठी कोणी लढा दिला? महार वतन रद्द करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा दिला. देवदासी प्रथा प्रथम बंद करण्यासाठी कोणी काम केले? देवदासी प्रथा बंद करण्यासाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी काम केले. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट किंवा राजा कोणाला म्हणतात? मुंबईचा अनभिषिक्त सम्राट किंवा राजा जगन्नाथ शंकरशेठ, नाना शंकरशेठ यांना म्हणतात. पुणे म्युनिसिपालिटीचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण? पुणे म्युनिसिपालिटीचे पहिले भारतीय अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले हे होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या शहरात सिद्धार्थ कॉलेज स्थापन केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई या शहरात सिद्धार्थ कॉलेज स्थापन केले. भारतातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई 1854 साली स्थापन झाली. पहिली कापड गिरणी कावतजी नानाभाई दावर यांनी सुरू केली. टाटा लोहपोलाद कारखाना कधी स्थापन झाला? टाटा लोहपोलाद कारखाना 1907 जमशेदपूर या ठिकाणी स्थापन झाला. भारतात सुप्रीम कोर्टाची पहिली स्थापना कोठे झाली? भारतात सुप्रीम कोर्टाची पहिली स्थापना कलकत्ता या ठिकाणी झाली. इंग्रजांनी दुहेरी शासन व्यवस्था कोठे लागू केली होती? इंग्रजांनी दुहेरी शासन व्यवस्था बंगालमध्ये लागू केली होती. ब्लॅक होल घटना कोठे घडली होती? ब्लॅक होल घटना कलकत्ता या ठिकाणी घडली होती. नानासाहेब पेशवे यांचे मूळ नाव काय होते? नानासाहेब पेशवे यांचे मूळ नाव धोंडोपंत होते. झाशीच्या राणीचा मृत्यू कोठे झाला? झाशीच्या राणीचा मृत्यू ग्वाल्हेर या ठिकाणी झाला. लॉर्ड रिपनला भारताचा उद्धारक कोणी म्हटले? लॉर्ड रिपनला भारताचा उद्धारक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी म्हटले. भारताचे मॅकियावेली कोणास म्हणतात? भारताचे मॅकियावेली नाना फडणवीस यांना म्हणतात. मुस्लिम लीगचा पाकिस्तान निर्मितीचा ठराव कोठे झाला? मुस्लिम लीगचा पाकिस्तान निर्मितीचा ठराव लाहोर या ठिकाणी झाला. भारत छोडो आंदोलनात शहीद झालेले मातंगिनी हजरा कुठली होती? बंगाल मिदनापूर या ठिकाणची.
रेड शर्ट लॉर्ड डगले चळवळ कोणाची होती? रेड टी शर्ट लॉर्ड डगले ही चळवळ खान अब्दुल गफार खान यांची होती. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार पटेल यांनी केले. गांधीजीच्या दांडी यात्रेला नेपोलियनच्या पॅरिस मार्चची कोणी तुलना केली? गांधीजींच्या दांडी यात्रेला नेपोलियनच्या पॅरिस मार्चची तुलना सुभाषचंद्र बोस यांनी केली. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटिश राजा कोण होता? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटिश राजा 6वा जॉर्ज हा होता. सिल्व्हर रिव्हॉल्यूशन रौप्य क्रांती कशाशी संबंधित आहे? सिल्व्हर रिव्हॉल्यूशन रौप्य क्रांती अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. महाराष्ट्राचे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय? महाराष्ट्राचे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होय. असहकार चळवळ कोणत्या अधिवेशनात मागे घेण्यात आली? असहकार चळवळ बारडोली अधिवेशनात मागे घेण्यात आली. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होय. पहिले इंग्रज मराठा युद्ध कोणत्या तहाने संपले? पहिले इंग्रज मराठा युद्ध सालाबाईच्या तहाने संपले. गडकरी उठाव महाराष्ट्रात कोठे झाला? गडकरी उठाव महाराष्ट्रात कोल्हापूर या ठिकाणी झाला. रत्नागिरीत 1857च्या उठावाचे नियोजन कोणी केले होते? रत्नागिरीत 1857च्या उठावाचे नियोजन रणगो बापूजी गुप्ते यांनी केले होते. कोणत्या जमातीने ब्रिटिशांविरुद्ध ठोकळा पद्धतीने युद्ध केले? भिल्ल या जमातीने ब्रिटिशांविरुद्ध ठोकळा पद्धतीने युद्ध केले. बहावी चळवळीचे मुख्य केंद्र कोणते होते? बहावी चळवळीचे मुख्य केंद्र पाटणा हे होते. मुंडा आदिवासींचा उठावाचे नेतृत्व कोणी केले? मुंडा आदिवासींच्या उठावाचे नेतृत्व बिरसा मुंडाने केले. राणीचा जाहीरनामा कोठे वाचून दाखवण्यात आला? राणीचा जाहीरनामा अलाहाबाद 1 नोव्हेंबर 1858 रोजी वाचून दाखवण्यात आला. बंगालमध्ये नीळ उठाव कोणत्या वर्षी झाला? बंगालमध्ये नीळ उठाव 1859 या वर्षी झाला. कुका चळवळ कोणत्या राज्यात सुरू झाली? कुका चळवळ पंजाब. या कुका चळवळीचे नेतृत्व गुरु रामसिंग यांनी केले. 1857च्या उठावात मौलवी अहमदुल्ला यांनी कोठे नेतृत्व केले? 1857च्या उठावात मौलवी अहमदुल्ला यांनी फैजाबाद या ठिकाणी नेतृत्व केले. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा मूळ कोणाची आहे? इन्कलाब जिंदाबाद ही मूळ घोषणा हसरत मोहानी भगतसिंगांनी ती लोकप्रिय केली. कॅन्टोन्मेंट ॲक्ट लष्करी छावणी कायदा प्रथम कधी आला? कॅन्टोन्मेंट ॲक्ट लष्करी छावणी कायदा 1889 साली आला. भारतातील पहिले लोखंडी पोलाद कारखाना कोठे सुरू झाला? भारतातील पहिला लोखंडी पोलाद कारखाना कुल्टी पश्चिम बंगाल येथे सुरू झाला. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणत्या साली प्रकाशित झाले? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक 1901 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश काळात जिल्हाधिकारी हे पद कोणी निर्माण केले? ब्रिटिश काळात जिल्हाधिकारी हे पद वॉरन हेस्टिंग्जने निर्माण केले. दुहेरी राज्यव्यवस्था कोणी रद्द केली? दुहेरी राज्यव्यवस्था वॉरन हेस्टिंग्जने रद्द केली. पोलीस दलाची निर्मिती भारतात कोणी केली? पोलीस दलाची निर्मिती भारतात लॉर्ड कॉर्नवॉलिसने केली. सार्वजनिक बांधकाम विभाग PWD कोणाच्या काळात स्थापन झाला? सार्वजनिक बांधकाम विभाग लॉर्ड डलहौसीच्या काळात स्थापन झाला. भारतात प्राप्तिकर कोणी सुरू केला? भारतात प्राप्तिकर जेम्स विल्सनने सुरू केला. अधिसत्ता भारतीय जनतेकडे आहे असे कोणत्या कायद्याने स्पष्ट झाले? अधिसत्ता भारतीय जनतेकडे आहे असे 1947च्या स्वातंत्र्य कायद्याने स्पष्ट झाले. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय होते? सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य सर्व साक्षी जगतपती त्याला नकोस मध्यस्थी हे होय. शेतकरी सुधारणा आणि सहकार यावर भर देणारे महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण? शेतकरी सुधारणा आणि सहकार्यावर भर देणारे महाराष्ट्रीयन समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे हे होय. डिस्परेट क्लासेस मिशनचे पहिले अध्यक्ष कोण होते? डिस्परेट क्लासेस मिशनचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती चंदावरकर हे होते. महात्मा फुले यांनी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांना सुशिक्षित केले? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून स्त्रियांना सुशिक्षित केले. लोकहितवादी यांनी कोणत्या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली? लोकहितवादी यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली. मराठा शिक्षण परिषद कोणी सुरू केली? मराठा शिक्षण परिषद राजश्री शाहू महाराजांनी सुरू केली.
ब्राह्मणोत्तर चळवळीचे जनक कोणास म्हणतात? ब्राह्मणोत्तर चळवळीचे जनक महात्मा फुले यांना म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन महाड या ठिकाणी केले. समता हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? समता हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. अहिल्याश्रम ही वास्तू महर्षी शिंदे यांनी कोणासाठी बांधली? अहिल्याश्रम ही वास्तू महर्षी शिंदे यांनी निराश्रित स्त्रियांसाठी बांधली. वंगभंग आंदोलनाचे मुख्य नेते कोण होते? वंगभंग आंदोलनाचे मुख्य नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे होते. मुस्लिम लीगचा पहिला अध्यक्ष कोण होता? मुस्लिम लीगचा पहिला अध्यक्ष नवाब वकार उल मुल्क हा होय. स्वदेशीच्या चळवळीचा प्रसार करण्यासाठी स्वदेश बांधव समिती कोणी स्थापन केली? स्वदेशी चळवळीचा प्रसार करण्यासाठी स्वदेश बांधव समिती अश्विन कुमार दत्त यांनी स्थापन केली. कम्युनियल आवाड जातीय निवाडा विरोधात गांधीजींनी कोठे उपोषण केले? कम्युनियल आवाड जातीय निवाडा विरोधात गांधीजींनी केरोडा कारागृहात उपोषण सुरू केले. महात्मा गांधी यांनी कोणत्या गोलमेज परिषदेत भाग घेतला होता? महात्मा गांधी यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेतला होता. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य विश्वास एकता बलिदान हे होय. नेताजी ही पदवी सुभाषचंद्र बोस यांना कोणी दिली? नेताजी ही पदवी सुभाषचंद्र बोस यांना जर्मनीतील भारतीयांनी दिली. वैयक्तिक सत्याग्रहाची मूळ संकल्पना कोणाची होती? वैयक्तिक सत्याग्रहाची मूळ संकल्पना महात्मा गांधीजींची होती. 1942च्या आंदोलनात उसाने भरलेला ट्रक कोणी पेटवून दिला? 1942च्या आंदोलनात उसाने भरलेला ट्रक साताऱ्याचे प्रति सरकारने पेटवून दिला. भारताच्या फाळणीला ऐतिहासिक विश्वासघात कोणी म्हटले? भारताच्या फाळणीला ऐतिहासिक विश्वासघात खान अब्दुल गफार खान यांनी म्हटले. सोमप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केले? सोमप्रकाश वृत्तपत्र ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सुरू केले. न्यू इंडिया साप्ताहिक कोणाचे होते? न्यू इंडिया हे साप्ताहिक बिपिनचंद्र पाल यांचे होते. द सोशलिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र कोणी सुरू केले? द सोशलिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र श्रीपाद अमृत डांगे यांनी सुरू केले. गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी कोणत्या भाषेत लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी मराठी या भाषेत लिहिले. गीता हा ग्रंथ कोणी लिहिला? गीता हा ग्रंथ आचार्य विनोबा भावे यांनी लिहिला. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी कोठे लिहिले? श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात लिहिले. जय हिंदची घोषणा कोणी दिली? जय हिंदची घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली. दिल्ली चलो हा नारा कोणी दिला? दिल्ली चलो हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी दिला. आराम हराम है ही घोषणा कोणाची? आराम हराम है ही घोषणा पंडित जवाहरलाल नेहरू यांची. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है हे कोणाचे गीत आहे? सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है हे गीत बिस्मित आझिमाबादी यांचे आहे. इल्बर्ट बिल विवाद कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाला? इल्बर्ट बिल विवाद लॉर्ड रिपन या व्हाईसरॉयच्या काळात झाला. भारत उच्च न्यायालय कायदा कोणत्या काळात आला? भारत उच्च न्यायालय कायदा लॉर्ड कॅनिंगच्या काळात आला. लेक कमिशन कशाशी संबंधित होते? लेक कमिशन रेल्वेशी संबंधित होते. भारतातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन झाली? भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास या ठिकाणी स्थापन झाली. कलकत्ता कोऑपरेशन ॲक्ट कोणी मंजूर केला? कलकत्ता कोऑपरेशन ॲक्ट लॉर्ड कर्झनने मंजूर केला. सायमन कमिशनवर एकूण किती सदस्य होते? सायमन कमिशनवर एकूण सदस्य 7 होते. नेहरू रिपोर्ट कोणत्या वर्षी सादर झाला? नेहरू रिपोर्ट 1928 साली सादर झाला. प्रांतिक स्वायत्तता कोणत्या कायद्याने मांडली झाली? प्रांतिक स्वायत्तता 1 एप्रिल 1937च्या कायद्याने अंमलात आली. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन होय. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल श्री राजगोपालाचारी हे होय. यवतमाळ येथे जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? यवतमाळ येथे जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व बापूजी अने आणि अण्णासाहेब काष्टीकर यांनी केले. हिंगोली जिल्ह्यात कोणत्या क्रांतिकारकाने ब्रिटिशांना सळो की पळो केले? हिंगोली जिल्ह्यात स्थानिक भिल्ल आणि रामोशी गटाने क्रांतिकारांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कधी झाली? सातारा येथे प्रति सरकारची स्थापना 1943 या वर्षी झाली. गोंदिया जिल्ह्यात
जिल्ह्यातील कोणास क्रांतीवीर म्हटले जाते? गोंदिया जिल्ह्यातील चिमाभाऊ बापू यांना क्रांतीवीर म्हटले जाते. पुरंदरमधील चिमूर येथील क्रांती कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? चंद्रपूरमधील चिमूर येथील क्रांती चले जाव आंदोलनाशी संबंधित आहे. पुणे येथील आगाखान पॅलेसमध्ये कोणाची समाधी आहे? पुणे येथील आगाखान पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांची समाधी आहे. कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा दलितांसाठी प्रवेश कोणी मिळवून दिला? कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दलितांसाठी प्रवेश राजश्री शाहू महाराज यांनी मिळवून दिला. अहमदनगर किल्ल्यात पंडित नेहरूंनी कोणता ग्रंथ लिहिला? अहमदनगरच्या किल्ल्यात पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. नागपूर येथील झेंडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? नागपूर येथील झेंडा सत्याग्रह 1923 या वर्षी झाला. सोलापूर येथे 1930 मध्ये मार्शल लॉ कोणी जाहीर केला होता? सोलापूर येथे 1930 मध्ये मार्शल लॉ ब्रिटिश सरकारने गिरणी कामगाराच्या उठावामुळे जारी केला. दोन देशांचा सिद्धांत टू नेशन थेरी कोणी मांडला? टू नेशन थेरी सिद्धांत मोहम्मद अली जिन्ना 1940 लाहोर येथे मांडला. ऑगस्ट क्रांती कोणत्या योजनेला म्हणतात? ऑगस्ट क्रांती 1942च्या चले जाव आंदोलनाला म्हणतात. भारताचे पहिले कलेक्टर होण्याचा मान कोणाला मिळाला? भारताचे पहिले कलेक्टर होण्याचा मार्ग रॉल्फ शिल्डेन यांना मिळाला. वंदे मातरम वृत्तपत्र कोणी सुरू केले? वंदे मातरम वृत्तपत्र लाला लजपत राय पंजाबमधून सुरू केले. गदर पार्टीचे मुख्यालय कोठे होते? गदर पार्टीचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे होते. सिल्क लेटर कट रेशमी रुमाल कट हे मुख्य सूत्रधार कोण होते? मौलाना आबिदुल्ला सिंधी. साऊथबरो कमिशन कोणाच्या संदर्भात होते? साऊथबरो कमिशन मताधिकाराच्या बाबतीत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या गोलमेज परिषदेनंतर पुणे करार केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर पुणे करार केला. स्वतंत्र भारत या पत्राचे संपादक कोण होते? स्वतंत्र भारत या पत्राचे संपादक साने गुरुजी होते. बालविवाह बंदीसाठी कोणी शारदा सदनच्या माध्यमातून प्रयत्न केले? बालविवाह बंदीसाठी पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनच्या माध्यमातून प्रयत्न केले. भारतात टेलिग्राफ सेवा कोठे सुरू झाली? भारतात टेलिग्राफ सेवा कलकत्ता ते डायमंड हार्बर येथे सुरू झाली. भारतीय विज्ञान काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय विज्ञान काँग्रेसची स्थापना 1914 साली झाली. पहिले भारतीय ICS अधिकारी कोण? पहिले भारतीय ICS अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर होय. सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना कोणाच्या काळात झाली? सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना रॉबर्ट क्लाईव्हच्या काळात झाली. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल कॉलेज कोठे सुरू झाले? भारतातील पहिले मेडिकल कॉलेज कलकत्ता येथे सुरू झाले. भारताची कोकिळा कोणास म्हणतात? भारताची कोकिळा सरोजिनी नायडू यांना म्हणतात. स्वराज्य हा शब्द दयानंद सरस्वती यांनी कोणत्या ग्रंथात वापरला? स्वराज्य हा शब्द दयानंद सरस्वती यांनी सत्याप्रकाशमध्ये वापरला. मिठाचा सत्याग्रह मोडून गांधीजींनी कोणत्या कायद्याचे उल्लंघन केले? मिठाचा सत्याग्रह म्हणून गांधीजींनी 1882 मीठ कायद्याचे उल्लंघन केले. आझाद हिंद फौजच्या झाशी राणी पथकाचे नेतृत्व कोणी केले? आझाद हिंद फौजच्या झाशी राणी पथकाचे नेतृत्व लक्ष्मी सहगल यांनी केले. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे पूर्वीचे नाव काय होते? पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पूर्वीचे नाव पुणे विद्यापीठ होते. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कोणास म्हणतात? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कोणी केली? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना फिरोजशाह मेहता, बरहुद्दीन खिलजी आणि KT तेलंग यांनी केली. स्वदेशी चळवळीच्या वेळी कोणत्या उद्योगाचा विकास झाला? स्वदेशी चळवळीच्या वेळी टाटा स्टील आणि स्वदेशी बँकेचा विकास झाला. गांधीजींनी साबरमती आश्रम कधी सोडला? गांधीजींनी साबरमती आश्रम 1930 साली सोडला. जोपर्यंत स्वराज्य मिळत नाही तोपर्यंत न परतण्याची शपथ त्यांनी घेतली. डफरीनच्या काळात कोणती महत्त्वाची राजकीय घटना घडली? डफरीनच्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. कर्जने फाळणी रद्द कधी केली? कर्जने फाळणी
त्याने केली होती ती 1911 मध्ये लॉर्ड हार्डिंगने रद्द केली. कामगार चळवळीचे जनक कोणास म्हणतात? कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हणतात. मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी आणि केसरी हा मराठी भाषेत होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा ठराव कोठे मंजूर झाला? संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा ठराव बेळगाव या ठिकाणी मंजूर झाला. आधुनिक भारताच्या इतिहासाचे महामेरू कोणास म्हणतात? आधुनिक भारताच्या इतिहासाचे महामेरू लोकमान्य टिळक यांना म्हणतात. धन्यवाद विद्यार्थी मित्र.